झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रत्येकाला प्रश्न पडतो की या सगळ्याचा शेवटचा दिवस कसा होता, डायनासॉरचा अखेरचा दिवस कसा गेला असेल, कशी आणि का झाली डायनासॉर सारख्या महाभयंकर प्राण्याची एक प्रजाती नष्ट त्या काळात। त्याच महाभयंकर दिवसाच्या आठवणींना उजाळा देणार आहोत या खास रिपोर्टमध्ये। डायनासॉरचा अंत ही पृथ्वीवरील घटनांच्या इतिहासामधील मृत्यूची रेषा ओढणारी एक सर्वात महाभयंकर घटना होती। ज्या घटनेमुळे डायनासॉरची प्रजाती नष्ट झाली होती त्या महाभयंकर वादळाचं नाव होतं ॲस्टेरॉइड। 6.5 कोटी वर्षांपूर्वी ॲस्टेरॉइडची भीषण टक्कर पृथ्वीशी झाली होती। ती टक्कर म्हणजे शेकडो अणुबॉम्बच्या स्फोटांएवढी दाहक आणि भीषण होती। मेक्सिको शहराजवळ ॲस्टेरॉइडची टक्कर पृथ्वीशी झाली आणि पाहता पाहता महाभयंकर हानी झाली। या टक्करीतून निर्माण झालेल्या उष्णतेचा 99% भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावरच राहिल्यानं पृथ्वीवरील तापमान 600 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं। पृथ्वीवर चारही बाजूला भयंकर आग लागली। प्रचंड तापमान आणि धुरामुळे डायनासॉरला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। समुद्रातील पाण्याला उकळी फुटली होती। डायनासॉरना उकळत्या पाण्यात जाता येत नव्हतं। त्या पृथ्वीवर प्रचंड तापमान असल्यानं त्यांना जमिनीवरही राहता येत नव्हतं। त्यामुळे बहुसंख्य डायनासॉरचा अंत हा त्यावेळी झाला। टक्करीमुळे सर्वत्र हाहाकार माजला। आकाशातून आगीचे गोळे पृथ्वीवर पडत होते। जमिनीच्या पोटातही खळबळ माजली होती। त्यामुळे 11 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला। चारही बाजूने आग येत असल्यानं डायनासॉर समोर जिवंत राहण्यासाठीचा दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता। ॲस्टेरॉइडच्या टक्करीमुळे डायनासॉरची प्रजाती नष्ट झाली। 6.5 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या पृथ्वीवरील या सर्वात मोठ्या विध्वंसाला मास मर्डर किंवा सामूहिक हत्याकांड म्हणूनही ओळखलं जातं। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।